आजची दुर्घटना अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे आणि मृतकांच्या प्रती माझी श्रद्धांजली आणि माझी संवेदना आहे. आज आता कोणी तज्ज्ञ बोलत आहे, मी काही पूर्ण गोष्ट ऐकली नाही, पण एवढं सांगू शकतो की फार घाईनं आपण या निष्कर्षावर येणं की विमानात काय अडचण होती, काय बिघाड होता, हे कोणालाही माहीत नाही. हे अंदाजी सगळ्या गोष्ट आहे आणि एखाद्या मुलांनी व्हिडिओ काढला त्या विमानाचा आणि त्याच्यावरनं आपण हे सांगावं की फ्लॅप्स असे होते ना तसे होते, हे सगळं म्हणजे आत्ता म्हणजे बोलणं योग्य नाही. या देशामध्ये आपल्याकडे स्वायत्त संस्था माझ्याच काळात निर्माण झालेली आहे, ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो. हे स्वायत्त संस्था आहे, DGCA पण नाही, सरकार नाही, आणि ते त्याच्या पूर्ण खोलात जाऊन ब्लॅक बॉक्स पासून बाकीच्या सगळ्या पॅरामीटर्स चेक करून ते आपला अहवाल देतील. तोपर्यंत काही सांगणं योग्य नाही. मला एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही विमानाच्या 10 वर्ष जुना आहे की 11, मी सांगतो 11 वर्ष जुना विमान आहे. विमान 11 वर्षाचं असो की 50 वर्षाचं असो, त्याचा काही फरक पडत नाही. विमान इज ॲज गुड ॲज इट इज मेंटेन. म्हणजे असं नाही आहे की विमानाची वय होती म्हणून ते विमान काही त्याच्यामध्ये फरक पडतो. महत्वाचं हे आहे की ड्रीमलाइनर 787 अत्याधुनिक विमान आहे. जगाच्या सगळ्या मेजर एअरलाइन्स या विमानाचा वापर करत आहे आणि हजारो असे विमान आज जगभरामध्ये ते आज उडत आहे. या विमानाला पण 11 वर्षामध्ये उडवणं म्हणजे ते स्वाभाविक आहे, मेंटेन होत राहिलं आणि विमान उडत राहिलं. आज सकाळी दिल्लीवरनं अहमदाबादला आला, अहमदाबादवरनं परत लंडनसाठी तयारी केली. सिनियर कमांडर 8,500 तासाचा ज्यांचा अनुभव आहे, त्यांनी स्वाभाविक आहे की सगळं चेकलिस्ट पूर्ण केलं असेल. त्याच्यानंतर एक प्रायमरी इन्स्पेक्शन असते बाहेरून, एक असते चेकलिस्ट. ते चेकलिस्ट केल्यानंतर ते पुशबॅक मिळाल्यानंतर ते धावपट्टीला जाताना ते पूर्ण त्याची सेकंड चेकलिस्ट असते. ते आणि को पायलट समाधानी असतात तेव्हाच ते टेक ऑफसाठी धावपट्टीवर रोल ज्यांना म्हणतात, टेक ऑफ रोल, ते सुरू होत आहे. आणि ते टेक ऑफ रोलमध्ये भाई अर्धवट त्यांना वाटलं, कारण रनवे लेंथ ज्या हिशोबाने असते आणि हा विमान 9.5 तासाच्याच फ्लाईटसाठी जात होता. स्वाभाविक आहे त्याच्यामध्ये 80-90 टन हे इंधन असेल आणि त्यामुळे त्याचे वजन आणि बाकी सगळ्या पॅरामीटर्स, बाहेरचे तापमान, हवामान सगळं पाहून ते ऑनबोर्ड कम्प्युटर्स त्याला सगळं म्हणजे ते दाखवतात की ज्या पॅरामीटर्सनी त्यांनी टेक ऑफ करायचं.